कधीतरी ही म्हणते की का आपण फिरायला गेलोच नाही वगैरे. गोष्ट अशी गमतीच्या वेळी सांगायचो का आपण किती आपण जवळ-जवळ दर शनिवारी बीचवर जातो. ती म्हणते कधी? पण आपण नाटकात बीचचा सीन नाही का करत? आहे हा शब्द मला 10 वेळा म्हणायला लावला होता. ते विसरले असतील पण माझ्या लक्षात आहे. मुळात मी माझं नाव काय काय ठेवावं हे इतर लोक कशाला कोण ठरवणार? हे आम्ही दोघं ठरवणार. आणि अचानक एक दिवस तुला मार्केटमध्ये काय तुम्ही लीना कदमला ओळखता तर तुम्ही म्हणशील नाही. मी रादर त्याच नावाच्या आणि त्या व्यक्तीच्या कामावरच खुश झालो होतो. तर ते नाव मी कशाला बदलू? पटकन ठरवून टाकतात की नाही पटत आहे. थांबा ठरू तर दे. एकमेकांना वेळ तर द्या. पटत नाहीये हे सुद्धा ठरवायला वेळ तर द्या. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. थांबा ठरू तर दे. ठरवायला वेळ तर द्या. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर इवलेसे रोग या गोड नाटकाच्या निमित्ताने उमासदार नात्याची छान गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली एक गोड दाम्पत्य आहे म्हणायला हरकत नाही. कसे आहात दोघं जण, लीना मॅम आणि मंगेश सर? छान, उत्तम. खूप छान वाटतंय की आपण सिरियलच्या सेट नंतर थेट रंगभूमीसाठी म्हणून भेटतोय. नाटकाची टॅगलाईन आहे ना, नातं जितकं छान पिकतं तेवढं ते अधिक गोड होतं. तर मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे, तुमचं तर आता मुरलं असेल ना आता एव्हाना, सो हा जो गोडवा आहे कुठे कुठे जाणवतो रोजच्या जीवनात जगताना? गोडव्याबद्दल ही बोलेल. नाही, मला असं वाटतं की फक्त स्वच्छता सोडून बाकी सगळीकडे जाणवतो. स्वच्छतेत जरा आंबट गोडपणा आहे. माझ्याकडे मी जरा जास्त स्वच्छता आहे ते असं करणारी आहे. पण अदरवाईज खरंच इतक्या वर्षाचं मुरलेलं नातं आहे त्यामुळे ते गोडवा तर जाणवतोच त्याच्या. आणि मुरलेल्या नात्याचं कारण आहे ना नाटक आहे. दोघांचं कॉमन गोष्ट आहे आणि नाटक असल्यामुळे आणि दोघांची कॉमन गोष्ट असल्यामुळे आणि त्याच्यामुळे आणि आम्ही जी सतत नाटकं करतो दोघे एकत्र, गोष्ट जशी गमतीची, केदी लग्न, आमने सामने, त्याच्यामुळे ते नाटक म्हणजे जसं टॅगलाईन आहे तसं ते आणखी आता छान छान पिकतंय. ते अजून चांगलं पिकतंय ते. आणि आमच्या हातून चांगल्या गोष्टी घडतायत, चांगली नाटकं होत आहेत, चांगल्या भूमिका अदा केल्या जातात. ही या नात्यातली आमच्या सगळ्यात चांगली गोष्ट असं मला वाटतं. म्हणजे ते इवलंसं रूप म्हणजे नाटक आहे तुमच्या नात्यामध्ये. 100%. बरं, आम्ही युजली जेव्हा बघतो रोज वेगवेगळ्या दाम्पत्यांना ज्यांचं नातं असं मुरलेलं असतं त्यांच्या तोंडी फार अशी वाक्य असतं की मी होते म्हणून टिकले, किंवा नवऱ्याचं असतं की बायको पुढे माझं मांजर होतं. तर ही जी काही आंबट गोड नोकझोक असते ही तुमच्या नात्यात असते का, की छान गोडवा आहे अजूनही? नोकझोक, भांडणं पडतात, मारामारी, सगळं म्हणजे नात्यात जे जे होतं ते सगळं होतं ना. फक्त आमच्याकडे हे वाक्य नाहीये की मी होते म्हणून टिकले. आमच्याकडे जरा वेगळं आहे. हे आहेत म्हणून आमचं नातं. आणि मला असं वाटतं ही आहे म्हणून आमचं नातं टिकलंय. कारण इतके परस्पर विरोधी स्वभाव आहेत आणि ते पूर्णपणे माहीत असल्यामुळे ते हँडल करणं सोपं जाते. आणि बरं काय माहितीये का, हिला माझा स्वभाव, मला हिच्या स्वभावासारखं राहायला आवडलं असतं आणि तिला माझ्यासारखं राहायला आवडलं असतं असं दोघांना वाटतं. त्यामुळे आमचा हा प्रयोग चालू आहे असं वाटतंय रोज. म्हणजे हिला असं वाटतं की मंगेश सारखं सगळ्यांशी मिसळून जायला आवडेल आणि मला असं वाटतं की ही किती ताडफाड लगेच बोलून मोकळी होते समोरच्या माणूस, आणि समोरच्या माणसाला पण ते आवडतं की बघा ही कशी ताडफाड मोकळी झाली बोलून. हा मंगेश नीट बोलत नाही आपल्याशी. त्यामुळे आम्हाला एकमेकांना असं वाटतं की लीनाला वाटतं की मी मंगेश सारखं, मला वाटतं की हिच्यासारखं, असं ते चालूच आहे प्रोसेस. त्यामुळे ती प्रोसेस अव्याहत चालू असल्यामुळे आमचा इंटरेस्ट अजून कायम आहे. बरं, आपल्या नाटकामध्ये भानू आणि माधवच्या आयुष्यात एक छोटंसं इवलंसं रोपता येतं आणि त्याच्यानंतर एक नॉस्टॅल्जिया तयार होतो आजच्या भाषेत म्हणायला हरकत नाही. तर तसं जेव्हा ही स्क्रिप्ट तुमच्याकडे आली, तुम्ही जसं मगासपासून सांगताय की बरेचसे जे प्रेक्षक आहेत त्यांना वाटणार की हे माझ्यासोबत घडलंय, तसं स्क्रिप्ट वाचताना त्यातले काही प्रसंग बघताना तुम्हाला असं झालं का की हे असं झालं होतं का आपल्या बाबतीत, किंवा हे नव्हतं केलंस तू, असं काही झालं? खूप रिलेट केलं तुम्ही? फ्लॅशबॅक खूप छान आहेत. ते लगेच आपल्याला जुन्या काळात घेऊन जातात, रिलेट करतात. म्हणजे मला असं वाटतं की माई आणि बापू बघून तरुण वर्ग असा विचार करेल का की हे नाटक आमच्यासाठी नाही का? तर मला असं वाटतं की आपण नेहमी म्हणतो की भविष्यात काय वाढून ठेवलंय आपल्याला माहित नाही, पण ह्या नाटकात मी असं म्हणू शकेन की प्लीज येऊन बघा, तर तुम्हाला कळेल भविष्यात काय वाढून ठेवलं. ते येऊन बघू शकतात हे नाटक. फ्लॅशबॅकमध्ये ते स्वतःला रिलेट करतात आणि तेव्हा भानू आणि माधवने केलेल्या चुका किंवा भानू आणि माधवने घेतलेले योग्य निर्णय पुढे त्यांना कसे उपयोगी पडले, किंवा त्यांच्या हातून झालेल्या चुका पुढे त्यांना सुधारायला वाव मिळाला का नाही मिळाला, हे ना त्या तरुण पिढीला आत्ता कळेल. आणि त्यामुळे
ह्या नाटकाच्या बाबतीत मी असं म्हणू शकेन की तुम्ही असे गाफील नका राहू की भविष्यात काय वाढून ठेवलं आपल्याला काय माहितीये. तर नाही, तुम्हाला समजू शकतं, हे नाटक येऊन बघा आणि त्या चुका टाळा, किंवा ते जे योग्य निर्णय घेण्याचं धाडस यांनी दाखवलं तसं तुम्हीही आत्ताच दाखवा. वा. बरं, आता ज्या वेळेला इंटरव्ह्यू सुरू करायची वेळ झाली किंवा आम्ही सगळेच जण किंवा आम्ही जितकंही वाचतोय त्याच्यामध्ये तुम्हा दोघांची ओळख मंगेश कदम आणि तुमची लीना भागवत अशीच होते. तुम्ही दोघ जण एक दाम्पत्य आहात, एकत्र आहात, पण तरी खूप छान आणि आजच्या भाषेत कूल म्हणण्यासारखी गोष्ट काय की तुम्हा दोघांची स्वतःची वेगळी ओळख आहे. आमच्यासाठी, या जनरेशनसाठी हे खूप कूल आहे की लग्न झालंय तरी पण ती लीनाच भागवत आहे, ती लीना कदम नाही फार उल्लेख होत. पण तुमच्या जनरेशनसाठी ती तितकी कूल होती का? कारण आमच्या या जनरेशन मध्ये पण बऱ्याच अशा भुचक लोक असतात जी म्हणतात की काय, पण तुमच्या वेळेला कसं होतं, किती कसं घेतलं लोकांनी? मला ही वाक्य लोकांची ऐकूच येत नाही. मी म्हटलं ना, कधी कधी बरं पडतं मी जास्त लोकांमध्ये मिसळायला, कारण मी हे कधी ऐकलंच नाही. मुळात मी माझं नाव काय ठेवावं हे इतर लोक कशाला, कोण ठरवणार? हे आम्ही दोघं ठरवणार. आणि मुळात जर जाता रस्त्यात आता तुलाच जर कोणी विचारलं अचानक एक दिवस, तुला काही पुढे मागे संदर्भ नाहीये, तर अचानक तुला कोणी विचारलं तू लीना भागवतला ओळखतेस, तर तू म्हणशील हो. आणि अचानक एक दिवस तुला मार्केटमध्ये काय तुम्ही लीना कदमला ओळखता, तर तुम्ही म्हणशील नाही. माझ्या स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं ते नाव आहे. मंगेशला त्या नावाविषयी आदर आहे आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. तर बाकी वगैरे मी रादर त्याच नावाच्या आणि त्या व्यक्तीच्या कामावरच खुश झालो होतो, तर ते नाव मी कशाला बदलू? बरोबर, कसलं गोड. बरं, तुम्ही दिग्दर्शक म्हणून यांच्यावर खूप जास्त प्रेम करता असं म्हणायत, आणि तुम्ही एकदा आम्हाला सांगितलं होतं एका सेमिनार मध्ये ऍक्टिंगच्या की कॅरेक्टरायझेशन मी कसं करते, तर मी जेवढी पलीकडच्या व्यक्तीची वाक्य तेवढी वाचते, मग मला कळतं की ही अशी आहे, म्हणजे भानू अशी आहे, भानू तशी आहे, मग त्यातनं मी कॅरेक्टरायझेशन करते. हे तुमच्याकडून आम्हाला कानमंत्र मिळाले, पण हे दिग्दर्शक म्हणून तुम्हाला खूप जास्त भावले, तर ह्यांनी कुठला कानमंत्र दिला होता की जो अजून लक्षात ठेवलाय, की एक हायलाइट आहे, खूप शिकवलं असेल त्यांनी पण एक? मी जेव्हा अधांतरमध्ये काम केलं पहिल्यांदा, जेव्हा मंगेश डिरेक्ट करत होते, तेव्हा मंगेश मला म्हणायचे की तुझं शेवटचं अक्षर कधीच ऐकायला येत नाही, आणि तरी आहे हा शब्द मला 10 वेळा म्हणायला लावला होता. ते विसरले असतील पण माझ्या लक्षात आहे. तेव्हापासून आजपर्यंत मला नाही वाटत माझा शेवटचा शब्द मी कधी खाल्ला असेल. कसलं भारी. यानंतर मला पण आठवण, मी पण फार कसं आहे असं, आता मी कसं आहे असंच बोलण्याचा प्रयत्न करेन. बरं, आजकाल मूवी डेट्सवर वगैरे जातात, पण त्या काळात नाटक होते, तुम्ही एकत्र काम करता. मी पण गोष्ट तशी गमतीची म्हणजे तुम्हाला एकत्र पाहिलंय, मालिकेत पाहिलंय, तर एकत्र तुम्ही नाटक करता हे आम्हाला माहितीये, पण दोघं जण एकत्र नाटक पाहायला जाता का? फक्त दोघंच आपण जाऊ आज असं? हो, पाहतो आम्ही. आणि मग इंटरप्रिटेशन ऐकायला मजा येते. तिचा एक वेगळा अँगल असतो त्या नाटकाकडे, माझा एक वेगळा अँगल असतो. म्हणजे इथेच कशाला, परदेशातही आम्ही फक्त नाटक बघायला जातो. परदेशात जेव्हा आम्ही मराठी आमचे प्रयोग करायला जातो तेव्हा सुद्धा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही तिथे, ऑस्ट्रेलियाला गेलो आम्ही तिथे नाटक बघून आलो, युकेला गेलो आम्ही नाटक बघून आलो, US ला गेलो आम्ही नाटक बघून आलो. सो नाटक तर कधी बघायला आवडेलच. खूप एकत्र प्रोफेशनल लेवलवर पण काम केलंय तुम्ही. तर कसं असतं की बऱ्याचदा आपण पर्सनल गोष्टी आणि प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या ठेवायच्या असं म्हणतात, पण ते खरंच ठेवता येतात का? कारण एखाद दिवशी आपल्याला वाजूही शकतं, भले आपण मॅच्युअर असलो तरी, पण तरी तुमच्यासोबतच सीन करायचं असं होतं. प्रॉब्लेम काय, आमच्याकडे कॉमन गोष्ट नाटकच आहे दोघांची. त्यामुळे आणि मस्करीत कधीतरी ही म्हणते का आपण फिरायला गेलोच नाही वगैरे. गोष्ट अशी गमतीच्या वेळी सांगतो का आपण जवळजवळ दर शनिवारी बीचवर जातो. म्हणजे कधी, पण आपण नाटकात बीचचा सीन नाही का करत. मला असं वाटतं की हे जे विसंवाद आहेत ना, ते इवलसर रोप या नाटकाने आम्हाला शिकवलं की हा विसंवाद विसरून तुम्ही कसं राहिलं पाहिजे. म्हणजे मगाशी म्हटलं की तरुणांनी ह्या नाटकाला काय यायला हवं, तर भानू आणि माधव किंवा माई आणि बापू ह्यांना हे ह्या नाटकातून जे बघणं आहे ना, तेव्हा ते दिसतं की कधी विसंवाद उठतात का, कधी खटके उठतात का, तेव्हा ते काय करतात. आणि ते दोघं जे करतात ना, ते लीना भागवत आणि मंगेश कदमला शिकण्यासारखं आहे आणि ते करण्यासारखं आहे असं मला वाटतं. त्यामुळे इवलसर रोप हे आमच्यासाठी महत्वाचं नाटक आहे. बरं, आता तुम्ही म्हणालात आणि मी तोच प्रश्न पुढे विचारणार होते की आजकालचं जग जिथे इतकी वर्ष रिलेशनशिप टिकवून ठेवणं खूप कठीण झालंय, वाईट ही गोष्ट पण झालंय, तर या ब्रेकअप पॅचअपच्या जगामध्ये ना भानू आणि माधव किंवा
लीना आणि मंगेश यांच्यासारखी जी मुरलेल्या नाताची गोष्ट सांगणारी किंवा एक आयडल कपल म्हणू आपण, तशी खूप कमी जोडपी उरली आहेत. तर जी अशी उरली आहेत जी आमच्यासारखी आहेत, नवखी आहेत, ज्यांना काहीच नाहीये, ज्यांचं फारच असं रेअर असं, त्यांना काय कानमंत्र द्यायला आवडेल? कारण की इतका अनुभवात तुम्ही गेले असाल. संयम जो संपलाय. संयम बाळगा, थांबा. एक इवलस कारण घडतं तुम्हाला पुन्हा एकत्र बांधून ठेवण्यासाठी. क्या बात आहे. त्यामुळे पेशन्स संपलाय माणसांमधला. पटकन ठरवून टाकतात की नाही पटत आहे, थांबा, ठरू तर दे. एकमेकांना वेळ तर द्या. पटत नाहीये हे सुद्धा ठरवायला वेळ तर द्या. बरोबर. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, थांबा, ठरू तर दे, ठरवायला वेळ तर द्या. प्रेम आहे म्हणजे काय आहे, तो जो संयम संपलाय तो फार महत्वाचा आहे. हिच्याशी मी सहमत आहे. मम खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि हे इवलंसं रोप आम्हा सगळ्यांना भेटायला येणार आहे आणि आम्ही ते सगळं खूप मनाने खूप प्रेमाने स्वीकारणार आहे. आणि जसं गोष्ट तशी गमतीची बघायला मी त्या काळात आले होते, मी यावेळेला थोडी मोठी झाली तर मी आत्ताही येईन. आणि मला माहिती तो कानमंत्र जो काही भानू आणि माधव शिकवणार आहे तो मला माझ्या भावी आयुष्यासाठी उपयोगी पडेल. नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.